मित्रांनो, तुम्ही व्हिडिओत पाहत असलेल्या निर्गुण निवासमध्ये आपण 100 रुपयात आंघोळ करून फ्रेश झालेलो आहोत। इथे समोर दिसत असलेल्या श्री दत्तकृपा निवासमध्ये देखील आपली आंघोळीची व्यवस्था होऊ शकते। आपल्याला जर राहायचं असल्यास तरी इथे रिजनेबल रेटमध्ये आपल्याला रूम उपलब्ध आहेत। इथे भक्त निवास देखील आहे, परंतु आपण पादुका मंदिराजवळ उतरल्या कारणाने मी इथे समोरच हे निर्गुण निवासमध्ये येऊन आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे। तर आता इथून आपण सर्वात प्रथम मित्रांनो संगम स्थानावर जाणार आहोत। मित्रांनो, श्री पादुका मंदिरापासून श्री संगमस्थान हे जवळपास 2 ते 3 किलोमीटर आहे व तेथे जाण्याकरता आपण शेअरिंग रिक्षाने प्रति सीट 20 रुपयाप्रमाणे पोहोचता येतं। श्री संगमस्थान हे भीमा उमरजा नदीचं संगमस्थान आहे। तेथे मित्रांनो आंघोळ करून श्री संगमेश्वर महादेवाचं दर्शन केल्याने ते अधिक फलदायी ठरतं। मित्रांनो, आता आपण संगमस्थानी असलेल्या वटवृक्ष मंदिरात जाऊन वटवृक्षाचं दर्शन घेऊया व तिथे प्रदक्षिणा करूया। तुम्ही पाहू शकता इथे गुरुभक्त श्री गुरुचरित्राचं पारायण करताना वटवृक्षाला प्रदक्षिणा करून आता आपण संगमस्थानी असलेल्या मुख्य श्री दत्त मंदिरात जाऊन श्री दत्तांचं दर्शन करू। येथे मंदिरात मित्रांनो मोबाईल बंदी असल्याकारणाने चित्रीकरणास बंदी असल्याने मी बाहेरून जमेल तेवढं तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो। चला सर्वांनी मिळून बोलूया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जय श्री गुरुदेव दत्त। बोला श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय। मित्रांनो, संगमस्थानी दर्शन केल्यावर आता इथून आपण पादुका मंदिराकडे रवाना झालेलो। श्री दत्तांच्या पादुका मंदिरा या श्री नृसिंह सरस्वतींच्या आहेत। नृसिंह सरस्वती हे मित्रांनो श्री दत्तांचे दुसरे अवतार होय। तर चला आपण मंदिरात जाऊन तिथे श्री दत्तांच्या पादुकांचे दर्शन घेऊया। मित्रांनो, श्री दत्तांच्या पादुका मंदिरात एक प्रथा आहे जी की आपण आरतीच्या वेळेस गेलात तर तिथे माधुकरी भक्त हे मंदिराबाहेर जाऊन काही अन्नदाते असतात जे अन्नदान करत असतात, त्यांच्याकडून किमान 5 व्यक्तींकडून किंवा 5 प्रकारचा नैवेद्य घेऊन तो मंदिरात येऊन आरतीच्या वेळेस बसून ग्रहण करावा अशी पद्धत आहे। मित्रांनो, मी जी काय माहिती देतो त्यात तफावत असू शकते, तरी तुम्हाला अधिकची माहिती असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। मित्रांनो, श्री दत्तांच्या पादुका मंदिरात दुपारी आरतीची वेळ ही 12 ते 12:30 या दरम्यान होते व मुख्य मंदिर जे संगमस्थानी आहे श्री दत्त मंदिर तिथे दुपारी 1 वाजता होते।
पादुका मंदिरात मित्रांनो आरतीच्या वेळेस जे कोणी भाविक येतात, मग ज्या कोणामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा काही भूत पिशाच बाधा असेल तर ती आरतीच्या वेळेस ते भक्त भाविक आल्याने त्यांच्यातलं ते निगेटिव्हिटी निघून जाते अशी मान्यता आहे. मित्रांनो, संगमस्थानी दर्शन घेऊन येथे श्री दत्तांच्या पादुकांचं दर्शन घेऊन माधुकरी बनून येथे आपण श्रींचा प्रसाद घेऊन आता आपण आपल्या परतीच्या मार्गाला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ जी पाहतात ती एस टी महामंडळाची गाणगापूर कुर्डुवाडी बस आहे, परंतु एकदम खचाखच भरली असल्या कारणाने आपण त्याच्यातून प्रवास करणार नाही आहोत. आणि मित्रांनो, हे डेपोत जे कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टचं जे चार्ट आहे, वेळापत्रक जे लावलेलं आहे, ते जर तुम्हाला समजत असेल तर मला देखील कळवा कमेंट बॉक्समध्ये. मित्रांनो, सोलापूरकरता MSRTC प्रमाणे KSRTCच्या देखील बसेस उपलब्ध आहेत. गाणगापूर ते सोलापूर हे अंतर जवळपास 110 ते 120 किलोमीटरच्या आसपास आहे व त्यास एस टीला साधारण 2.5 ते 3 तासाचा वेळ लागतो. आपण ज्या मार्गे आलो म्हणजे ट्रेनने मग टमटम रिक्षाने आपला परतीचा प्रवास देखील तसाच होणार आहे. आपण आता 60 रुपये शेअरिंग रिक्षामधून स्टेशनला जाऊ. गाणगापूर स्टेशन जाऊन तेथून आपल्याला थेट मुंबईकडे असणारी गाडी तिची वेळ बघू. थेट गाडी असेल तर मुंबईला थेट, नाहीतर सोलापूरपर्यंत जी कुठली गाडी मिळेल त्या गाडीने आपण सोलापूरला जाऊ व सोलापूरवरून अन्य ज्या गाड्या गाणगापूर स्टेशनला थांबत नाही त्या गाड्या आपल्याला सोलापूर जंक्शनला नक्की मिळतील. मग त्या थेट जाणाऱ्या मुंबई जाणाऱ्या गाडीने आपण मुंबईपर्यंत प्रवास करणार आहोत. जाताना मित्रांनो, स्टेशनच्या बाहेरच आपल्याला टमटम रिक्षा मिळालेली, परंतु येताना आता रिक्षावाल्याने आपल्याला जाताना रिक्षा सबवेमधून रेल्वे खालून क्रॉस होऊन गाणगापूरकडे गेलेली. आता येताना रिक्षावाल्याने आपल्याला सबवेच्या अलीकडेच सोडलेले, त्यामुळे आपण आता फाटकातून आपण आता स्टेशनकडे चाललेलो. जास्त अंतर नाही आहे, 100-1 मीटरचंच अंतर आहे. ठीक आहे, आपण स्टेशनला जाऊ आणि मग तिथून मग आपल्याला कुठली गाडी मिळते, आयदर सोलापूर किंवा थेट मुंबई, ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मी तुम्हाला गाणगापूर रेल्वे स्थानकाचं वेळापत्रक दाखवत आहे. तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून झूम करून पाहू शकता. आपण भाग 1 मध्ये प्रवास केलेली हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस ही इथे मित्रांनो मुंबईकडे जाण्याकरता 7:11 आहे व मी सांगितलेली चेन्नई एग्मोर एक्सप्रेस ही देखील इथून मुंबईकडे रवाना होण्याकरता इथे 8:10 येते. परंतु आता दुपारचे 4 वाजलेत व 4 तास इथे मी वाट बघण्यापेक्षा मी इथून सोलापूरपर्यंतचा प्रवास करेन व सोलापूरला ज्या अतिरिक्त ज्या इथे थांबत नाही त्या गाड्या तिथे सोलापूर जंक्शनला आपल्याला भेटतील. इथून कलबुर्गी ते दौंड अशी विशेष गाडी चालवण्यात येते, जी गाणगापूर रेल्वे स्थानकात 4:30 येते. त्या गाडीने आपण सोलापूरपर्यंत प्रवास करूया व सोलापूरला उतरून आपण तिथून ह्या हैदराबाद चेन्नईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आहेत ज्या मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा कल्याण इथपर्यंत जातात, आपण त्या गाडीने मुंबईचा प्रवास करणार आहोत.
मित्रांनो, कलबुर्गी दौंड विशेष एक्सप्रेसने आपण सोलापूरपर्यंत प्रवास करून सोलापूर स्टेशन बाहेर जेवण करून आता आपण परत स्टेशनमध्ये आलेलो. आता रात्रीचे साधारण 8:45 वाजलेले. आत्ताच झालेल्या अनाऊन्समेंटनुसार क्रमांक 3वर विशाखापट्टणमहून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी एक्सप्रेस येत आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आपल्याला मित्रांनो, ज्या गाडीमध्ये व्यवस्थित सीट मिळेल त्याच गाडीला आपण प्रवास करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. क्रमांक 3वर विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस उभे आहे आणि आता क्रमांक 4वर हुसेन सागर हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस येते. विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी भरलेली होती, त्यामुळे आपण आता ह्या गाडीत प्रयत्न करणार आहोत. गाडी लागलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस देखील पॅक आहे. जनरल डब्यात चढायला देखील जागा नाही, त्यामुळे आपण आता 5वर हॉस्पिटल एक्सप्रेस येते, तर आपण त्या एक्सप्रेसमध्ये बघू. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता हॉस्पिटल एक्सप्रेस. मित्रांनो, ही गाडी एकदम खाली दिसत आहे. आपण इथूनच प्रवास करूया मुंबईपर्यंत. मित्रांनो, गाडी पूर्ण खाली आहे. तुम्ही पाहू शकता आपली प्राईम सीट आपत्कालीन खिडकीवाली. चला तुम्हाला दाखवतो. ही आपली सीट आहे. आता 8:50 झाले. मग या गाडी किती वाजता निघते. मित्रांनो, आता रात्रीचे 9:10 झालेले व आपली एक्सप्रेस सोलापूर स्टेशनहून निघत आहे. व्हिडिओमध्ये समोर दिसणारी गाडी ही विजयपूर राजकोट एक्सप्रेस आहे. ती देखील मित्रांनो आपल्याला चालली असती. त्या गाडीने आपण कल्याणपर्यंत प्रवास करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवल्यानुसार विशाखापट्टणम LTT, हुसेन सागर, आपण स्वतः प्रवास करत असलेली हॉस्पिटल, ही समोर लागलेली राजकोट, इवन त्याच्यानंतर चेन्नई एग्मोर एक्सप्रेस देखील आहे, जिचा इकडे टायमिंग 9:30 आहे. व त्यानंतर सोलापूरहून सुटणारी सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस, जी रात्री 10:40 सुटते, ती देखील आपल्यासाठी उपलब्ध होती. परंतु आपल्याला हॉस्पिटलमध्ये जागा मिळाल्या कारणाने आपण ह्या गाडीने प्रवास कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन भाग 2 मध्ये आपण संगमस्थान पादुका मंदिर येथे दर्शन करून आपण परत मुंबईकडे रवाना झालो व आता पहाटे 4:30 होत आलेले आहेत. मित्रांनो, आपण मुंबईत पोहोचलेलो आहोत. तर मी ह्या व्हिडिओला इथेच थांबवतो, आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.